रोजच्या जेवणामध्ये पोळ्या खाऊन बोर होत होती, म्हणून म्हटलं आज मस्त भाकर आणि भरीत करायचं. हिवाळा दिवस आहे, हिवाळ्यामध्ये भरीत खूप सुंदर होते आणि वांगेसुद्धा खूप छान येतात. मग इथे काळे वांगे आणले आणि त्याला छान भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. पाण्याचा बोट लावून आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याचे देठ मात्र बाजूला काढून घ्यायचे आणि वांगे मात्र बघायचे. वांगे खूप सुंदर निघाले होते, एकही त्यामध्ये किडा निघालेला नाही आहे. त्याचं बरेच वेळा असते ना वांगे म्हटलं म्हणजे त्यामध्ये काही एखाद्या वेळेस राहते, आपली इच्छा नाही होत मग ते खाण्याची. परंतु हे वांगे खूप सुंदर निघाले. काळे वांगे तसे खूप सुंदर राहतात आणि याचं भरीतसुद्धा खूप छान होते. आता कढईमध्ये आपल्याला मस्त तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मग आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली होऊ द्यायची आणि मोहरी झाली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. मोहरी आणि जिरं मस्त तेलामध्ये तडतड झाल्यानंतर मस्त हिरव्या मिरच्या टाकायच्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या. मिरच्या मात्र तेलामध्ये चांगल्या होऊ द्यायच्या. त्याच्यानंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा मात्र आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. आलं लसणाची पेस्ट टाकायची, थोडंसं जाडसरच वाटलेली होती, मी मिक्सरमध्ये नाही केली, खलबत्त्यामध्येच केली होती. ते सुद्धा आपल्याला तेलावर मस्त होऊ द्यायचं आहे. आता आपले सर्व जिन्नस मस्त छान आपले तेलावर होत आहे आणि तेल सुटेपर्यंत नंतर त्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची. कमीत कमी 1 वाटी तरी मी मेथी टाकली असेल आणि 2 आपल्याला टमाटर टाकायचे. आता तुरीच्या शेंगा भरपूर निघतात म्हणून मी तुरीच्या शेंगाचे दाणे त्यामध्ये टाकलेले आहे. तुम्ही बटाणा टाकून सुद्धा मस्त भरीत करू शकता. थोडंसं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. हळद टाकायचं, तिखट, धने पावडर आणि गरम मसाला आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. मसाला मात्र तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला मग वांगे टाकायचे आहे. आता त्यामधले थोडेसे टमाटर थोडे व्हायचे होते म्हणून थोड्या वेळ मी तसंच होऊ दिलं आणि नंतर काय केलं, त्यामध्ये आपल्याला भरदाचे वांगे होते ना, ते वांगे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. मस्त असं झणझणीत असं छान आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे. अशा पद्धतीने मी वांग्याचं भरीत करते. तुम्ही कशा पद्धतीने करता मला सांगा. आणि त्याच्यासोबत मस्त गरमागरम असं आपल्या भाकरीसोबत एक नंबर लागते बरं का, पोळ्यापेक्षा. किंवा मग त्याच्यासोबत भात जर असला ना गरम गरम तर काही विचारूच नका. हिवाळ्यामध्ये असं जेवण असलं ना तर मस्त जेवण जाते आपलं. आता आपलं भरीतसुद्धा मस्त छान झालेलं आहे, त्याला वाफसुद्धा मस्त आलेली आहे आणि सोबत मी त्याच्यासोबत भातसुद्धा केलेला होता आणि 2 भाकरी आणि मस्त भरीत आणि त्याच्यासोबत ताक आणि कच्चे कांदे. काय विचारू नका. कशी वाटली आजची तुम्हाला